श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चैत्रांगणातील रांगोळी, मोत्यांचा केळीचा घड कसा बनवायचा आणि आंबा कसा बनवायचा ते शिकणार आहे. तर ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पिवळे मोती, हिरवे मोती आणि केशरी मोती, तिघही 5 नंबरचे मोती घेतलेले आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापण्याकरता कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवण्याकरता सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. सगळ्यात पहिले आता आपण केळीचा घड बनवूया. आता आपल्याला आधी 4 हिरवे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. शेवटपर्यंत माझे व्हिडिओ पाहत चला म्हणजे तुम्हाला माझे शिकवलेले सुद्धा व्यवस्थित असे समजेल. हे पहा, हे 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि ही इथे आपली चौकट डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेऊया. हे पहा, हे अशी मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हे जे चौकट केली आहे अशा आपल्याला अजून 4 चौकट बनवायचे आहे. 5 चौकट आपल्या इथे एकूण बनवायचे आहे. ही एक झालेली आहे. आता आपण 4 चौकट बनवून घेऊ. त्याच्याकरता धाग्यामध्ये परत 3 मोती आपण ओवून घेणार आहे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई आपल्याला परत अशी त्याच दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, आणि हा एक मोती आणि हा एक मोती, ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, मी ह्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली. आता परत आपल्याला 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती घेतले आणि ज्या मोत्यातून आपण धागा काढलेला आहे त्याच्यातूनच त्याच दिशेने आपल्याला सुई परत बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपण परत हा एक मोती आणि हा एक मोती अशी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. तीन चौकट आपल्या इथे झालेल्या आहे. आता आपल्याला अजून 3 मोती येऊन चौथी चौकट इथे बनवायची आहे. हे पहा, ह्या 3 चौकट आपल्या झालेल्या आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 हिरवे मोती ओवून घेऊया आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून आपल्याला सुई परत त्याच दिशेने अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि हा एक मोती, हा एक मोती, हे 2 मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. धागा असा ह्या मोत्यातनं निघालेला आहे आपला, तर व्यवस्थित असा ओढून घ्यायचं म्हणजे सुई परत फिरवायची गरज पडत नाही. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत त्याच्या पुढच्या मधला जो मोती आहे चौकटमधला त्याच्यातून सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 हिरवे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली त्याच्यातूनच परत अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा,
आणि हा एक मोती आणि हा एक मोती, ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, अशा आपल्या ह्या 5 चौकट इथे तयार झालेल्या आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आता हा जो मधला मोती आहे, हे पहा, ही आपली इथे फुली तयार झाली. ही दुसरी चौकट आहे. ह्या चौकटमधला हा मोती, मधला मोती, ही चौकट आणि ही चौकट, ह्याच्यामधला हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची. ही अशी सुई मी वरती बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 6 पिवळे मोती घ्यायचे आहे. हे 6 पिवळे मोती ओवून घेतले पहा, आणि एक हिरवा मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे. हा एक हिरवा मोती ओवून घेतला. आता आपण काय करणार आहे, हा हिरवा मोती बाजूला करून हा जो आपण शेवटचा पिवळा मोती ओवलेला आहे, 6 मोती ओवला त्यातला एक मोती, त्याच्यातनं सुई बाजूला, त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. 5 मोती सोडून द्यायचे पिवळे आणि एक हिरवा सोडून द्यायचा, आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा, मोती मागे सरकवून घ्यायचे. आता आपल्याला इथे 5 पिवळे मोती ओवून घ्यायचे. हे 5 पिवळे मोती ओवून घेतले, आणि आता आपण हा जो शेवटचा पिवळा मोती ओवलेला आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. ही अशी सुई ह्या मोत्यातनं, खालच्या पिवळ्या मोत्यातनं आपण बाहेर काढून घेतलेली आहे, आणि धागा ओढून घ्यायचा आहे. आणि त्याच्या खालचा हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची. हे पहा, मी ह्या मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घेणार आहे. परत त्याच्याजवळचा हा हिरवा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला ह्याच्या शेजारी हा जो हिरवा मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. हा मधला मोती, ह्या मधला मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर हे जे 2 मोती ह्यांच्यामध्ये सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे आपल्याला परत 6 पिवळे मोती घ्यायचे आहे. हे 6 पिवळे मोती ओवून घेतले. एक हिरवा मोती घ्यायचा. हे पहा, आणि परत आता आपल्याला हा हिरवा मोती बाजूला करून हे खालचे 5 मोती पिवळे बाजूला करून हा जो पिवळा मोती आहे वरचा आपण ओवलेला 6 नंबरचा मोती, त्याच्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई ह्या मोत्यातून मी बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे, मोती मागे सरकवायचे, धागा ओढून घ्यायचा. आता परत इथे आपल्याला 5 पिवळे मोती ओवून घ्यायचे. हे 5 पिवळे मोती ओवून घेतले, आणि हा जो खालचा पिवळा मोती आहे ह्या 6 मोत्यांमधला, ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे, आणि परत त्याच्या खालचा हिरवा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची.
आणि परत आता आपल्याला ह्याच्यातून सुई बाहेर काढली आहे हिरव्या मोत्यातनं. आता आपण ह्या शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत ह्या चौकटीतला हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई परत आपण वरती काढणार. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा. आता परत इथे आपल्याला 5-6 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पिवळे मोती ओवून घेतले. परत एक हिरवा मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं सुंदर असं केळीचं घड इथे तयार होत आलेला आहे. आता आपण हा एक हिरवा मोती बाजूला करू आणि हे 5 पिवळे मोती साईडला करू आणि हा जो 6 नंबरचा मोती ओला आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला आणि परत आता इथे आपल्याला 5 पिवळे मोती ओवून घ्यायचे. हे 5 पिवळे मोती ओवून घेतले आणि परत हा खालचा पिवळा मोती सगळ्यात शेवटचा त्याच्यातून सुई आपल्याला खाली काढायची आहे. हे पहा, ह्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत त्याच्या खालचा हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. तुम्ही 6 नंबरच्या मोत्यात सुद्धा केळीचा घड बनवू शकतात. हे पहा, मी अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण ह्या एका मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. परत आता ही शेवटची चौकट आहे ह्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतला. आता इथे परत आपल्याला 6 पिवळे मोती घ्यायचे आहे. आणि परत आपण हा हिरवा मोती वरचा हा बाजूला करून त्याच्यानंतर हे 5 मोती बाजूला करून हिरव्या मोत्याखालचा हा जो 6वा पिवळा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत इथे आपल्याला 5 पिवळे मोती ओढून घ्यायचे. अशा प्रकारे आपला केळीचा घड इथे तयार झालेला आहे. चैत्रांगणातील रांगोळीमधला मोत्याचा केळीचा घड. आणि परत आता आपण हा जो खालचा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हा खालचा पिवळा मोती ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची. धागा ओढून घ्यायचा आहे. आणि परत आता आपण हा हिरवा मोती खालचा ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली होती तो त्याच्यातून परत सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. परत आता आपण त्याच्या खालचा हा जो हिरवा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू. धागा ओढून घ्यायचा आहे. परत त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि इथे आपण गाठ पाडून घेऊ. तुम्हाला जर इथे अजून एक केळ बनवायचा असेल तुम्ही बनवू शकतात. मी एक 6 केळ्यांचा घड बनवलेला आहे तो पण तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे मी गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. अशा प्रकारे आपला चैत्रांगणातील मोत्याचा केळाचा घड इथे तयार झालेला आहे. हे पहा, मोत्याचा केळाचा घड. हा मी 6 केळ्यांचा बनवलेला आहे.
हा 4 केळ्यांचा आहे. त्याच्यावर तुम्ही असे केळे ठेवून आपला 12 केळ्यांचा घड इथे आपण दाखवू शकतो किंवा तुम्ही असे सुद्धा दाखवू शकता. ह्याची सुद्धा आपण इथे महिरप तयार करू शकतो. पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.